चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। नमस्कार। अनंतकोटी ब्रह्मांड स्वामिनी विश्वविजेती जगतजननी भक्तवत्सले श्री एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट। ओम नमो भगवते। स्नेह निमंत्रण शारदीय नवरात्रोत्सव शतचंडी महायज्ञ कुमारिका पूजन उत्सव 2025 श्री आई एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट देवपूर धुळे। श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने सालाबाद प्रमाणे श्री एकविरा देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सव साजरा होणार आहे। नवरात्र उत्सव दिनांक 22 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर असा 15 दिवसाचा उत्सव चालणार आहे। या 15 दिवसामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत, सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे कुमारिका पूजन, नंतर सवाष्ण पूजन आणि कोजागिरी पौर्णिमेला भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। अहिराणी गीतं, मराठी गीतं याच्याकरता यांचा मोठा कार्यक्रम भरवण्यात आला आहे। तो घाटावर होईल आणि या कार्यक्रमोत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना साठी एक मोठा प्रवेशद्वार गोपुरम प्रवेशद्वार केलेला आहे। तिथून येण्या जाण्याची सोय करण्यात आलेली आहे आणि गोपुरम प्रवेशद्वार हा दक्षिण भारतातील सुरेश अण्णा व त्यांचे बंधू रेखा अण्णा यांनी ते काम केलेलं आहे आणि गोपुरम हा पूर्ण तत्वावर झालेला आहे। आता किरकोळ कामं बाकी आहेत कलरचे, ते काम नवरात्रीनंतर पूर्ण होऊन जाईल। त्याचप्रमाणे आज भाविकांनी दिलेल्या आश्वासनाला आम्ही जागत आहोत। मंदिरामध्ये भाविकांसाठी उतरण्यासाठी एसी नॉन एसी असे रूम आहेत, अटॅच सर्व सुविधा युक्त असे रूम आहे। येणाऱ्या काळात वर्षभरात साधारण आई भगवतीच्या दरबारात भोजन व्यवस्थेची पण व्यवस्था करण्यात येणार आहे अल्प शुल्क घेऊन, आणि त्याचंही हॉलचं काम आता पूर्ण तत्वावर आलेलं आहे। तर या नवरात्रोत्सवात येणाऱ्या सगळ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे ज्या भाविकांना मंदिर परिसरात किंवा मंदिराच्या चाललेल्या जे कोजागिरी पौर्णिमेला आई भगवतीला सालाबाद प्रमाणे 56 भोग अर्पण करण्यात येतात। 56 भोग पण अर्पण होतील आणि कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव सायंकाळी 7 ते रात्री 10:30 पर्यंत असा मोठ्या प्रमाणात उत्सव करण्यात येणार आहे। त्याचाही लाभ सगळ्यांनी घ्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी आई भगवतीची पालखी सोहळा मंदिर परिसरात होईल आणि त्या दिवशी पण प्रसादाचा लाभ सगळ्यांनी घ्यायचा आहे। मंदिराच्या विकास कामासाठी ज्या ज्या भाविकांना देणगी द्यायची आहे किंवा मदत करायची त्यांनी ट्रस्ट कार्यालयात येऊन समक्ष भेटावे आणि आमच्या देणगीला एकविरा देवीला दिलेली देणगी ही इन्कम टॅक्सची सवलत पात्र आहे। 80G ची सवलत घेता येते, तर देणगी स्वीकारली जाईल। आपल्या कार्यकाळात काहीतरी आपलं काहीतरी मंदिराचं देणं लागतं। आई भगवती जागृत देवस्थान आहे, तुमची इच्छा पूर्ण करणारी देवी आहे। आपली इच्छा मागणी करा, त्याप्रमाणे इच्छा पूर्ण होते। हा आमचा अनुभव आहे आणि सगळ्या लोकांचा अनुभव येतो आणि विकास कामाला सगळ्यांनी सरळ हाताने मदत करावी अशी नम्र विनंती आहे। लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा।